शेतीला सर्वात जवळचा पूरक व्यवसाय म्हणजे गोपालन। गोपालनाकडे लक्ष दिलं, जनावरांच्या आरोग्यासोबत दुधाचं योग्य नियोजन केलं, उपउत्पादनं तयार केली, त्याच प्रकारे योग्य प्रकारे त्याचं मार्केटिंग केलं तर या व्यवसायातून शेतीपेक्षाही अधिक पैसा मिळू शकतो हे वाशिमच्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। चला तर थेट भेट देऊयात त्या शेतकऱ्याच्या गोशाळेला। पहाटेच उठून धारा काढणं, दुधाची विक्री करणं, या गायींची काळजी घेणं, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं ही वाशिम जिल्ह्यातल्या फाळेगावच्या संतोष कोरडेची दिनचर्या। घरची 10 एकर शेती आहे, पण सगळी कोरडवाहू। वर्षभरात लाखभर रुपये शेतीतून मिळत नव्हते। पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। शेती कोरडवाहू असल्यामुळे असा एक मनात विचार आला काहीतरी करावं बा म्हणून वाशिम येथे रविभाऊ मार्शेटवार यांना मी भेटायला गेलो आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं। त्यांनी मला एक गीर गाय घेण्याचे सांगितले आणि मी एक गीर घेतली। मला गीर गाय घेतेत मला चांगलं उत्पन्न मिळत होतं, त्याच्यामुळं मी एक गाय एकीची 2, दोन्हीची 3 असं करत गेलो। ऑक्टोबर 2015 मध्ये संतोषने गीर जातीची ही गाय खरेदी केली। दररोज दुधाच्या विक्रीतून पैसा मिळू लागला। खर्च भागवून राहिलेल्या पैशातून पुन्हा 4 गायी विकत घेतल्या। आज या 5 गायींपासून त्यांना रोज 40 लिटर दूध मिळतं। म्हशीच्या तुलनेत देशी गायीच्या दुधाला अधिकचा दर मिळतो, तर यापासून बनवलेल्या तुपाचीही 2,500 रुपये किलोच्या दराने विक्री होते। गोमूत्रही 30 रुपये लिटर, तर गोवऱ्या 100 रुपयांना 10 नग या दरानं संतोष त्याची विक्री करतो। सोयाबीनचा उतारा 3 ते 7 पोते येते, तर 7 पोते जरी पकडला तर 21,000 होते 3,000 रुपयाने। आणि गाईचं जर उत्पन्न पडलं 10 लिटर जरी दूध म्हटलं तर मला 12,500 रुपयाचं दरमहा एका गाईचं दूध मिळते। तर 5 गाईचं दूध जर कॅल्क्युलेशन केलं तर 50,000 रुपये मला गाईचं महिना मिळते। त्याच्यातून 10,000 रुपये ढेपवर, मिनरल मिक्सचर, कॅल्शियम याच्यावर खर्च होते आणि 5,000 रुपये मजूर कास्ट ही जरी पकडली तर मिनिमम दर महिन्याला मला 35,000 रुपये एवढा नफा मिळते। संतोषच्या गोपालनाचं अर्थशास्त्र पाहूयात। दररोज 65 रुपयाच्या दरानं 20 लिटर दुधाची विक्री होते। यातून त्याला 39,000 रुपये मिळतात। 2,500 रुपये किलोच्या दरानं महिन्याला 15 किलो तूप विकलं तर संतोषला 37,500 रुपये मिळतात। दररोज 30 लिटर ताकाची 20 रुपये लिटरच्या दराने विक्री केल्यामुळे त्याला महिन्याला 18,000 रुपये मिळतात। गोमूत्राच्या विक्रीतून महिन्याला 1,300 रुपये, तर गोवऱ्यांच्या विक्रीतून 5,000 रुपये मिळतात। असं तब्बल लाखभराचं उत्पन्न त्याला महिन्याला होतं। खर्च वजा जाता महिन्यागाठी 60 ते 65,000 रुपये शिल्लक राहतात, म्हणजेच वर्षाला तब्बल 7,20,000चा निव्वळ नफा होतो। दूध विकत असताना शपथ घेतलेली की आमच्या दुधात थेंबही बेकट विसळून सुद्धा पाणी टाकणार नाही, आम्ही चॅलेंज के साथ सांगतो आणि त्या क्वालिटीचं त्या प्रतीचं दूध देतो। आणि रविभाऊ मार्शेटवार जसं अर्जुनाचा सारथी कृष्ण होता त्याप्रमाणे आमचे रविभाऊ मार्शेटवार हे आमचे अर्जुनासारखे सारथी असल्यामुळे आम्हाला खरोखर त्यांच्यामुळं खूप फायदा होतो। आम्ही पुणे, मुंबई, दिल्ली, नांदेड, हैदराबाद अशा बऱ्याचशा जागेच्या तुपाच्या ऑर्डर येतात, तर ते तूप विकत असतो। शिक्षणात पहिले पैशामुळे अडचणी येत होते, आता गाई घेतल्यामुळे शिक्षणात पैशाच्या अडचणी येत नाही। आमच्याकडे पैसा राहत नव्हता कारण शेती पिकायची नाही। आता गाई घेतल्या तेव्हापासून दूध चालू आहे 65 रुपये लिटरनं, त्यामुळे आमच्याकडे भरभक्कम पैसा असतो। गोपालन हा शेतीला सर्वात जवळचा मानला जाणारा पूरक व्यवसाय। मात्र हाच व्यवसाय बाजाराची गरज ओळखून केला।
फक्त दुधाची विक्री न करता त्याचं मार्केटिंग करून इतरही उपउत्पादनं तयार केली, बाजाराला त्याचं महत्त्व पटवून दिलं, तर एका गायीपासून सुरू केलेला व्यवसायही वर्षाला लाखोंचं उत्पन्न मिळवून देऊ शकतो हे संतोष कोरडेनं दाखवून दिलंय. निर्माणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, वाशिम.